येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. महापालिका करामध्ये 6% सूट, आणखी मुदत वाढवली. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षातील टॅक्स 31 जुलैपर्यंत भरल्यास त्यावर 6% सूट दिली जात होती. आता महापालिका प्रशासनानं ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे तुम्ही यावर्षीचा महापालिका टॅक्स चेकद्वारे भरल्यास 5%, तर ऑनलाईन भरल्यास 6% मिळकत करामध्ये सूट मिळणार आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात 3,10,000 मिळकती असून गेल्या वर्षी महापालिकेला मिळकत करातून सुमारे 230 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यंदाच्या वर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या 4 महिन्यांच्या कालावधीत महापालिकेला मिळकत करातून 79 कोटी रुपये मिळाले. आता 31 ऑगस्टपर्यंत महानगरपालिकेचा टॅक्स भरल्यास 6% सूट मिळणार असून त्यानंतर मात्र मिळकत करावर 2% दंड लावला जाणार आहे. श्रीफळ हंडी सोहळ्यासाठी पंढरपूरहून पांडुरंगाची पालखी 7 ऑगस्ट रोजी लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी संत सावतामाळे यांच्या अरणकडे प्रस्थान ठेवणार, तर 10 ऑगस्ट रोजी पालखी अरणमध्ये पोहोचणार. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची उद्या बैठक, तर 13 ऑगस्ट रोजी होणार सर्वसाधारण सभा. सोलापूर शहरात आज दुपारी झाला 10 मिनिटं पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण. भीमा नदीकाठचा पूर ओसरू लागला. आज दुपारच्या आकडेवारीनुसार उजनीतून भीमा नदीत 60,000, तर वीर धरणातून नीरा नदीत 24,000 क्युसेकचा विसर्ग. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना उबाठा गटाकडून सोलापुरात संजय राऊत यांच्या समर्थनासाठी शिवसैनिक उतरले रस्त्यावर. राऊत यांच्या प्रतिमेस केला दुग्धाभिषेक. संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद, संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. पंढरपुरात आयोजित केलेल्या समाधान शिबिरात 1,23,000 नागरिकांना देण्यात आले विविध प्रकारचे शासकीय दाखले. दक्षिण सोलापुरातील गोकुळ शुगर्सच्या थकीत बिलांसाठी शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार. 10 ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा. आमदार देवेंद्र कोठे यांच्या निधीतून अंतरुळीकर नगरात होणार विविध प्रकारची 61 लाखांची कामांचं झालं भूमिपूजन. खडकवासला धरण क्षेत्रातून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू. नागरिकांनी विशेष सुरक्षितता बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन. 29,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनाक्रोश मोर्चा. राजीनाम्याची आग्रही मागणी. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. AI वाईट नाही, पण विचारशून्य होऊ नका. तुकाराम मुंढेंचा तरुणांना सल्ला. म्हणाले, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं. पेट्रोलच्या भावात पाणी विकून मोठी फसवणूक. गडकरींनी राजीनामा द्यावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी आज लोकसभेत इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट विधेयक 2026 केलं सादर. या विधेयकाचा उद्देश इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI साठी सर्वसमावेशक वैधानिक चौकट निर्माण करणं आहे.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप केलेले ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची दिल्लीतल्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयानं केली निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी त्यांची मुक्तता करण्याचा न्यायालयानं दिला निर्णय. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ओबीसींच्या हक्कासाठी सरकारला झुकवल्याशिवाय थांबणार नाही. विजय वडेट्टीवारांचा एल्गार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे शहापूर येथील TDRF जवानाचा मृत्यू. शहापूरवरून ठाण्याला ड्युटीवर येत असताना अपघात. खड्डा इतका मोठा होता की दुचाकीचे दोन्ही टायर फुटले. नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाची कोसळधार. नाशिकमध्ये सरासरीपेक्षा तब्बल 88% अधिक पाऊस. जुलैमध्ये विक्रमी 676 मिलीमीटर पावसाची नोंद. भारत उझबेकिस्तान आर्थिक भागीदारी मजबूत करण्याचं आवाहन. आरोग्य, औषध निर्माता, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवणार, पियुष गोयल यांची माहिती. आधी पंतप्रधानांनी डिग्री दाखवावी, मग मी माझे कागदपत्र दाखवेन. वडिलांवरील तक्रारीवरून अभिजित दिपकेंचा पलटवार. 5 तारखेला CJPची बैठक.